पगलास बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील द्रमाण इथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात द्रमाण या पगला षटकाची इथे करतात. बॉलर साहिल बनेरा या पगल्या षटकामध्ये बॉलिंग करतात. 5 ओव्हरचा सामना आहे. फर्स्ट बॅटिंग करतात या मॅच मध्ये टीम गोठिवली 11 गोठिवली आणि मी म्हणेन की सुरुवात महत्वाची असेल. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला. फाईन ग्लान्स करायचा होता. बॅटचा संपर्क होता की नाही हा प्रश्न नक्कीच असेल. बॅटचा संपर्क होता. एक सिंगल इथे मिळेल. धाव फळक आता 1 वरती जाऊन पोहोचला. ऑफ द मार्क होतो बॅटर तुषार आणि ऑफ द मार्क होता की टीम गोठिवली 11 गोठिवली. नक्कीच एका धाव्याने इथे धाव फलकाला होते सुरुवात. मात्र इथे आयोजकांच्या माध्यमातून उशिरा येणाऱ्या संघाला गोठिवली 11 गोठिवली या संघाला 2 धावाने पेनलाइज केलं जात आहे. बघा कालच्या दिवसामध्ये सुद्धा मौलिक 11 वर्तकनगर आणि जॉली बॉईज मुंब्रा या दोन्ही संघांना पेनलाइज केलं होतं 1-1 षटकासाठी. या स्पर्धेच्या नियमावली आहेत. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पेनलाइज केलं जाईल. तर ज्यावेळेस पहिलं सत्र संपेल त्याच्यानंतर आपण 2 धावा कमी करणार आहोत. गो टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन अपीश खेळलेत. बॉल हवेमध्ये आहे. बॉल दरम्यान चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. फिल्डर पाठलाग करतात आणि अखेरीस फिल्डिंग दरम्यान इथे चांगली पाहायला मिळाली. आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केल्या जातात. या 2 धावा मिळतील. धाव फळक 2 धावांच्या मदतीने स्कोर करतात 3 वरती. 3 ऑन द कार्ड. 5 ओव्हरचा सामना आहे आणि ज्याप्रमाणे क्लायमॅट आहे त्याप्रमाणे असं वाटतं की मिनिमम 5 ओव्हर्समध्ये मे बी 55 to 60 बनवणं मी म्हणेन इम्पॉर्टंट असेल. मग ज्या चर्चा आपण करत होतो की 5 ओव्हरचा सामना आहे मिनिमम गेल्या 2 रात्रींचा खेळ पाहता मला असं वाटतं की मिनिमम 11 रन पर ओव्हर 12 रन पर ओव्हर एक चांगला टोटल या कंडिशन मध्ये असेल. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण जे टोटल डिफेंड होताना पाहिलं या आधीच्या सामन्यामध्ये 71 या आधी आपण डिफेंड होताना पाहिलं होतं. म्हणजे रन्स बनतात या क्रीडांगणावरती आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन जो मी उल्लेख 55 to 60 चा यासाठी केला की तो एक पार स्कोर आणि त्या टोटल पर्यंत जर पोहोचले तर मॅच भरपूर चांगली होऊ शकते. सध्याच्या घडीला एक शांतमय सुरुवात आपल्याला टीम गोठिवलीची पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील अफरकडच्या अंदाजाने खेळायचं होतं. बॅटची गडा लागली होती. बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला गेला. एक सिंगल इन बिटवीन कंप्लीट केली जाईल. धाव फळ घ्या. एका धावेच्या मदतीने स्कोर करतात 4 वरती. 4 धावा धाव फलकावरती आहेत. आजच्या या रात्रीमधला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. याआधी आपण पाहिलं की आपण बाजी मारताना पाहिले याआधी नेक्स्ट बॉल आणि एक्झॅक्टली जर आपण इथे विचार केलं तर बॅटरची ऍक्शन कोणत्याही प्रकारे नव्हते. एक्झॅक्टली अंपायरने देखील तेच सांगलं आणि त्या अनुषंगाने जर आपण इथे पाहिलं तर हा डॉट बॉल इथे येणार आहे. एकंदरीत बघा रिप्लेमध्ये देखील जर आपण पाहिलं तर एकंदरीत बॅटर एका क्षणाला बॉल लीव्ह करणार होते. बट शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की बॉल पडल्यानंतर आपल्याला वळण घेताना हलकासा दिसला आणि अगदी बॅटरच्या हाताला जाऊन हा बॉल लागला. डॉट बॉल प्रमाणे ते येतो. शेवटचा बॉल असेल पगल्या षटकामधला. लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये आहे. लॉंगला फिल्डर आहे. जज करतात. मिस्टेक होणार नाही. या पकली सफलता इथे मिळेल. कारण प्रेशर देखील वाढत चालला होता. कारण पगलं षटक पूर्णपणे शांत राहिलं होतं. मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट करायचा होता. तो अटेम्प्ट जरूर केला बट इथे हा पगला धक्का लागला. पगला धक्का लागला. बॅटर बाद झाले तुषार आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड आहे 4 लॉस ऑफ 1 विकेट. टीम गोठिवली 11 गोठिवली. 5 षटकांचा सामना पगल्या सत्रे सुरू आहे आणि सुरुवात थोडी शांत इथे पाहायला मिळत आहे. कारण फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर प्रमोद आता क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. सुरुवात नेहमीच महत्वाची राहिली. तुम्ही फर्स्ट बॅटिंग करा अथवा सेकंड करा. कारण स्टार्ट जेव्हा चांगला होतो तेव्हा जेव्हा चांगला होतो ना तेव्हा आत्मविश्वास वाढतं आणि आत्मविश्वास जेव्हा वाढतं तेव्हा तुम्ही तुमचा बेस्ट देता. त्या अनुषंगाने सुरुवात नेहमीच महत्वाची राहिली. बट सुरुवात या सामन्यामध्ये आता गोठिवली 11 गोठिवली टीमची थोडी कमकुवत राहिलेली आहे. पण अजून देखील 4 ओव्हर
खेळ बाकी कमबॅक होऊ शकतो. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. तनय या सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतात. तनय गोंदले दरम्यान सेकंड ओव्हर मध्ये. फर्स्ट ओव्हर साहिल मनेरा. एक जबरदस्त सुरुवात आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा त्याच्याकडनं ठेवली देखील होती ती सुरुवात त्याने मिळवून दिली, कारण इकॉनॉमिकल प्लस एक विकेट. सेकंड ओव्हर तनय गोंदले दरम्यान बॉलिंग मार्क वरती. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी प्रमोद दरम्यान इथे दाखल झालेत. स्वराज स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस देखील बॅट्सी काढायला लागली. बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला गेला. एक सिंगल दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. बघा मागे जर आपण विचार केला तर घोषित क्षेत्र आहे. एक सिंगल मिळेल. धावपळगी एका धावेच्या स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन की सध्या सगळीला एखाद्या बॅटरला इथे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. एक एक्सप्लोजिव्ह इनिंग साकारावी लागेल. कारण बघा मॅच 4 ओव्हरची अथवा 5 ओव्हरची जेव्हा असते तेव्हा एखाद्या बॅटरकडनं एखादी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग. यावेळेस ऑन साइडला फटका, पुलचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकला चौकार या पकला 17 मधला. चांगलाच फटका मी म्हणेन, कारण लाईन लवकर पिक केली अडवा बॅटने. पुलचा फटका, कारण स्क्वेअर लेगचा फिल्डर इनफिल्ड मध्ये होता, त्याचा फायदा इथे घेतला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतो. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन द बोर्ड. प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला गोठिवली 11 गोठिवली संघ या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. स्टार्ट थोडा स्लो होता, पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमीच महत्वाची राहिली की तुमची सुरुवात कितीही कमकुवत असली हरकत नाहीये, बट फिनिश तुमच्या बाजूने असला पाहिजे. सुरुवात थोडी स्लो होती, बट त्यात नंतर आता गिअर शिफ्ट केले जातात. चौकार इथे येतोय. धावफलक 9 वरती. यानंतर होणारा सामना कोलशेत अगेन्स्ट भाईंदरपाडा. यानंतर होणारा सामना. सो टॉस साठी रिपोर्टिंग करा. मागील चेंडूवरती चांगला फटका आपल्याला बॅटर प्रमोदचा बॅटमधनं पाहायला मिळाला, आणि असेच फटके तर हवेत. नेक्स्ट बॉल. आता लोवर फुल टॉस होता. पान वरती अदलला. यस फिंगर अप. लेग बी फॉर विकेट. सफलता मिळेल. धक्का आता लागला. दुसरा बॅटर बाद झाले प्रमोद, आणि अगदी जो खऱ्या अर्थाने मागचा पाय होता अगदी जागेवरतीच राहिला, आणि अगदी योग्य निर्णय अंपायर्सने दिलं असंच मी म्हणेन. कारण जर आपण पाय पाकला जो मागचा तो अगदी मिडल अँड ऑफ स्टंपचा अगदी मध्यस्थी होता, त्या अनुषंगाने अगदी योग्य निर्णय अंपायर्सने दिला. सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला. दुसरा बॅटर बाद झाला प्रमोद. चला न्यू बॅटर पाठवायचा. न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. न्यू बॅटर. धक्का दुसरा लागला. सुरुवात एकंदरीत पहिल्या षटकामध्ये देखील स्लो होती. त्यानंतर मी उल्लेख केला की जेव्हा बाउंड्री आली की इथनं आता मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो, इथनं कमबॅक होऊ शकतो, बट तसे काही झालं नाहीये. विकेट इथे काढली बॉलर तनय गोंदलेने, आणि लोवर फुल टॉस होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित स्ट्रेट बॅटने खेळलं असतं तर ते बेटर लागलं असतं, बट विकेट इथे मिळाली. धक्का दुसरा लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 हरिचंद्र पाटील. हर्षन पाटील क्रमांक 4 वरती येतो. हर्षन पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात, बट एक पार्टनरशिप इथे बनवावी लागेल. कारण जर इनिशियल लेवल्सला विकेट जाते तर पहिल्या 17 मध्ये मी म्हणेन की एक चांगलं टोटल उभं करणं, एक फायटिंग टोटल उभं करणं या गोष्टी अवघड आहेत. त्यासाठी इथे एखाद्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. देखील लोवर फुल टॉस पॅन वरती फ्लिकचा फटका. स्क्वेअर लेगला हलकीशी मिसफिल्ड झाले. बॅकअपला आता डीप मिड विकेटचे फिल्डर येतात. तोपर्यंत कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती. एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 10 वरती.
पार्टनरशिप या शब्दाचा उल्लेख मी केला कारण पार्टनरशिप जर बनेल तर या मॅचमध्ये कमबॅक होईल. पार्टनरशिप जर बनेल तर एक चांगला टोटल या पहिल्या सत्रामध्ये उभा केला जाऊ शकतो. पण जर सातत्याने इनिशियल लेवल्सला जर विकेट गेले तर त्यात नंतर या पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं करणं हे थोडं अवघड होऊन जाईल. एखाद्या बॅटरला इथे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना मी नेहमी सांगत असतो की जो खेळाडूंना रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळण्याची हिंमत खेळण्याचं दमखम दाखवतो तो या खेळामध्ये फार पुढे जाऊ शकतो. त्या अनुषंगाने रिस्पॉन्सिबल खेळ एखाद्या बॅटरला करावा लागेल. लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, मिड ऑफला क्लिअर केलं, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल एक सिंगल. बट आज भव्य 11 वाघबिल संघ पूर्णपणे प्रिपेरेशन करून आलाय असंच वाटतंय कारण ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट लावले गेले त्याप्रमाणे बॉलिंग होत आहे. ॲज बॉलर फील्ड रिस्ट्रिक्शन जेव्हा असतात तेव्हा अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग होणं देखील फार महत्वाचं असतं. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, अपील देखील इथे झाली बट अंपायर संमत नाही येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक आहे 11, धक्के लागले 2. DR चषक जो नुकताच कंप्लीट झाला त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम राखली होती भव्य 11 वाघबिल आणि सध्याच्या घडीला चॅम्पियन सारखा खेळ देखील ते करतात कारण 2 षटकं आतापर्यंत आपण पाकली. फक्त 11 धावा धावफलकावरती धक्के 2 लागलेत आणि त्या 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी असेल. बघा टायमर देखील सुरू आहे. सो वाघबिल टीम त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. भाया पाटील एक जबरदस्त प्लेअर या टीमचा आणि सध्या सगळीला तो बॉलिंग साठी तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये. स्पेशली त्याला त्याचा बॅटिंगसाठी ओळखलं जातं कारण अगदी अंडर 90s पासून या खेळाडूला मी पाहतोय. तेव्हापासून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत असा जो खेळ राहिला ग्रामीण टीम पर्यंत लाजवाब खेळ आपण नेहमीच पाहत असतो आणि आता ॲज अ बॉलर देखील तो आपल्या टीमला कंट्रीब्यूट करतोय. भाया पाटील थर्ड ओव्हरमध्ये बट पहिल्या 12 चेंडूंनी इथे खऱ्या अर्थाने फार त्रास दिला बॅटिंग टीमला कारण पहिल्या 12 चेंडूंवरती फक्त 11 धावा आल्या आणि 2 धक्के देखील लागलेत. भाया पाटील या थर्ड ओव्हरमध्ये. चला अतिरिक्त वेळ प्लीज घेऊ नका, टायमर देखील सुरू आहे. सो सामन्याला सुरुवात करा. बघा मोठे फटके इथे खेळावे लागतील कारण परिस्थिती जेव्हा बिकट असते ना, जेव्हा अडचणी समोर असतात ना, प्रत्येकी अडचणीमधनं बाहेर निघलं जाऊ शकतं पण त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील. भाया ओव्हर द विकेट. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि अंपायरने देखील एक्झॅक्टली तेच सांगितलं की दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनसामध्ये धाव फलक आता 12. कारण क्रिकेटचा या खेळामध्ये ना चॅलेंजेस अडचणी समस्या येणार आहेत बट ॲज अ प्लेअर आपण त्यांना फेस कशा प्रकारे करतो ते देखील मॅटर करतं. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस, बॉल हवे मध्ये, लॉंग ऑफ दोन्ही फिल्डर पोहोचलेत बट लॉंग ऑफच्या फिल्डरने कॅच पकडली बट पाहावं लागेल बॅटर तर रन करतात आणि सध्याच्या घडीला रिव्ह्यूची मागणी. अंपायर रिव्ह्यू आहे का? येस अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील, पाकले जाईल की एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती कारण जर हा फेअर बॉल असला तर बॅटर आउट असेल आणि जर नो बॉल असला तर 2+1 मिळेल. चेक केलं जाईल, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडं वेट करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे बॅटर आउट. धक्का आता लागला हा तिसरा धक्का इथे लागलाय गोठिवली 11 गोठिवलीला. बघा हा फुल टॉस होता आणि खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला बट लॉंग ऑफच्या फिल्डरचं कौतुक करेन की एक चांगली कॅच त्यांनी पकडली. धक्का तिसरा लागला. पार्टनरशिप या शब्दाचा उल्लेख मी जरूर केला बट पार्टनरशिप बनताना दिसत नाहीये. बट त्याच पलीकडे या मॅच मध्ये आपली पकड आणखी मजबूत करत असताना टीम भव्य 11 वाघबिल कारण सध्याच्या घडीला
पार्टनरशिपचा उल्लेख मी केला आणि पार्टनरशिप बनवण्यासाठी महत्वाची गोष्ट काय राहते की असं बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल, परिस्थितीला हँडल करावं लागेल आणि परिस्थितीनुसार खेळावं लागेल. बट सध्याच्या घडीला सातत्याने ते विकेट चाललेत आणि तीच गोष्ट टोचत आहे गोठिवली 11 गोठिवलीला. धक्का तिसरा, न्यू मॅन इन ॲट नंबर 5 रुनाल क्रमांक 5 वरती येतोय. अजून देखील मी म्हणेन की या मॅच मध्ये भरपूर काही घडवलं जाऊ शकतं, कमबॅक होऊ शकतं. बट इथे एक चांगली इनिंग एखादा बॅटर कडून हवी आहे टीम गोठिवलीला. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, बॅटची कडा लागली, बॉल दरम्यान मागे चालला. एक सिंगल इन बिटवीन इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 13 धावा धाव फलकावरती, 13 ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. बघा नाईट सेशन मध्ये आपण जितकेही सामने टेनिस बॉल क्रिकेटचे पाहतो, मोस्ट ऑफ जर आपण पाहिले तर हा प्राईम टाइम आहे ज्याच्यामध्ये रन्स बनताना आपण पाहतो. आणि या वेळेमध्ये जर कुठे ना कुठे जर कमी पडली टीम गोठिवली तर त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये रिकव्हरी करणं ही गोष्ट देखील अवघड होऊन जाईल. फुल लेंथ आहे, बॉलर बॅकस्ट्रोक होता, कॉन्टॅक्ट बॉलची संधी होती असं वाटलं कारण भाया स्वतःवरती निराश दिसला कारण बॉलर बॅकस्ट्रोक खेळले होते आणि एकंदरीत असं वाटलं की कॉटन बॉलची संधी होती, एक 50% चान्स होता, प्रयत्न जरूर केला होता. बट इन बिटवीन इथे एक सिंगल मिळेल. धाव फलक आता 14 वरती, 14 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग केली जात आहे. खडतर प्रश्न इथे खऱ्या अर्थाने भव्य 11 वाघबील टीमचे बॉलर विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तर आतापर्यंत गोठिवली 11 गोठिवली टीमच्या बॅटरकडे नाही आहेत. तेच आपल्याला पाहायला मिळालं. बघा मी उल्लेख आवर्जून केला की परिस्थिती किती बिकट असली तरी सुद्धा त्या बिकट परिस्थितीमध्ये यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. बट त्यासाठी तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न फार मॅटर करतात. पण ज्या दर्जाची बॉलिंग होत आहे, मोठे फटके अवघड. आता बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती, पुल करण्याचा प्रयत्न देखील केला होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि सध्या सगळीला एक एक निर्धाव चेंडू आता प्रेशर वाढवतोय टीम गोठिवलीवरती कारण धाव फलक स्थिर आहे. 15 धावा आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन द फिल्डर आहे उपस्थित, बॉल फील्ड करतात, सिंगल मिळेल, दुसऱ्या धाब्यासाठी परतणार नाहीत आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेर 16 धावा धाव फलकावरती, धक्के लागलेत आतापर्यंत 3 आणि खेळ बाकी येत्या 2 ओव्हरचा. यानंतर होणारा सामना भाईंदरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट कोळशेत अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीम्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. भाईंदरपाडा त्यांचा अगेन्स्ट कोळशेत अशी बॅटल यानंतर पाहायला मिळणार आहे. सो टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बघा येत्या 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं आहे. टीम वाघबिल आणि बघा जो लेट रिपोर्टिंग करेल त्या टीमला 2 रनचे पेनल्टी देखील आहे आणि या मॅच मध्ये गोठिवली टीमला आय थिंक पेनल्टी दिली गेली आहे 2 रनची आणि वाघबिल संघ जेव्हा बॅटिंग साठी येईल तेव्हा त्या 2 रन्स त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 4th ओव्हर बॉलर तयार होतो या चौथ्या षटकामध्ये. साहिल बनेरा दरम्यान तयार होतात या चौथ्या षटकामध्ये. बट पहिल्या 3 षटकांमध्ये नियंत्रण, अनुशासन, सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग आपल्याला फर्स्ट ओव्हर मध्ये साहिल, सेकंड ओव्हर मध्ये तनय गोंदले, थर्ड ओव्हर मध्ये भाया पाटील या तिन्ही बॉलर्सची पाहायला मिळाली. साहिल बनेरा फुल टॉस टाकलाय, ऑन साइडला स्ट्रोक, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर, बॉल फील्ड करतात, दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलाय 18 धावा धाव फलकावरती. कारण बघा 5 ओव्हरचा सामना आहे आणि जर मिनिमम तुम्ही 40 ते 45 नाही बनवणार तर फाईट करणं ही गोष्ट देखील अवघड होऊन जाईल. कारण जर बॉलर्सला संधी द्यायची आहे, फाईट करायची या मॅच मध्ये तर मिनिमम 8 रन पर ओव्हर, 9 रन पर ओव्हर किमान तुम्हाला इथे बनवायच्यात. नेक्स्ट बॉल आता पेस ऑफ केलं होतं, कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये आता ओव्हर थ्रो, रनआउटची शक्यता आता होईल का? पण आता देखील जर आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट.
जिथे खऱ्या अर्थानं फक्त एकच मिळायला हवी होती तिथे या ओव्हर थ्रोच्या जोरावरती 2 धावा इथे मिळाला. धावफलक 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 2-0, 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. आणि रिमेनिंग जो खेळ बाकी आहे त्या 10 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे. साई प्रीत या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती टेलिकास्ट केली जात आहे. भरपूर चांगला कॅमेरा वर्क आणि त्यासोबत भरपूर चांगला ब्रॉडकास्ट त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून जे प्रेक्षक सध्या सगळीला या सामन्याचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, आवर्जून सांगेन चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका तिथे नाही लागला, बट आवाज खेळाडू कक्षामधनं येतोय. कारण त्यांना देखील आता ही गोष्ट ठाऊक झालेली आहे की इथे जर मोठे फटके नाही आले, मिनिमम आपण 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर नाही उभारू शकलो तर सेकंड इनिंग मध्ये ते टोटल डिफेंड करणं म्हणजे काटांवरती चालण्याबरोबर कार्य होऊन जाईल. नेक्स्ट बॉल पायावरती टाकला, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत आता 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 23 धावा धावफलकावरती. कधी कधी ॲज अ टीम तुमचा इंटेंट देखील फार मॅटर करतो. तुमचा इंटेंट आणि अप्रोच मी नेहमी सांगेल नेहमी सकारात्मक असले पाहिजेत. बट सध्या सगळीला जे सुरुवात कमकुवत राखली त्यात नंतर कमबॅक झालाच नाहीये. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथे पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा इथे अंपायर्सने केला. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि पुढील चेंडू फ्री हिट. 1 फॉर दी ओव्हर चा देखील इशारा. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता, टॉप एज लागला, स्क्वेअर लेगला, फिल्डर डाऊन दी बॉल. बट इथे जजमेंट चुकलं की काय, कारण एकंदरीत असं वाटलं की कॅच तिथे पकडली जाईल, बट फ्रीडचा बॉल होता, पकडली असती तरी जास्त फरक नसतं पडलं. बट रन्स कंप्लीट झाल्या चेंडूवरती. 2 धावा मिळतील. धावफलक आता 26. अगदी लढता झगडता पडता उठता 26 पर्यंत पोहोचलेत आणि चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. शेवटचा 1 आणि यानंतर देखील एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा चेंडू या षटकामधला. आता देखील हाफ ट्रॅकर पूल केला, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. याच तर फटक्याची अपेक्षा कधीपासून गोठिवली टीमचे प्लेयर्स, गोठिवली टीमचे प्रेक्षक ठेवत होते आणि तो फटका अखेर इथे रुणालचा बाठमधनं आला. षटकार, पॉवरफुल स्ट्रोक. असेच फटके हवेत आणि हा फटका इथे आला आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरीस 32 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम गोठिवली 11 गोठिवली. आणखीन एका ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. अंतिम षटकाचा खेळ इथे उर्वरित आहे. सरा टीम भव्य 11 वाघबीळ 5 मिनिटं आहेत मित्रांनो. फिल्डिंग सेट करा. अंतिम एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. यात नंतर होणारा सामना भाईंदरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम कोळशेत. सर टॉस साठी रिपोर्टिंग करा. पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा त्यांचा अगेन्स्ट श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेत ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल की पगले सत्र समाप्त होण्याआधी टॉस साठी पोहोचा. बघा मागील षटक खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हवं होतं त्याप्रमाणे आलं, कारण 3 छोट्या घरांच्या वरती एक मोठी बिल्डिंग आपल्याला 4थ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, ज्या ओव्हरमध्ये रन्स एकूण 16 आला. निशान डाकी दरम्यान तयार होतो या अंतिम षटकासाठी 32 धावा धावफलकावरती. आणि मी म्हणेन की या अंतिम ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येतात, मे बी 45+ अथवा 50 धावांच्या अगदी जवळपास जर टोटल इथे उभारलंच गेलं तर मॅच मध्ये मजा येईल. ऍटलिस्ट फाईट केली जाऊ शकते. लास्ट ओव्हर निशान डाकी समोर. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर हर्षन पाटील. लास्ट ओव्हर निशान डाकी ऑन द विकेट. पगलास बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात. 33 ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा आणखीन
खेळ इथे शिल्लक आहे. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतात आणि ही तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील जर आपण पाहिलं प्रेक्षकांच्या फाट गर्दी आपल्याला मैदानाच्या चारही बाजूने पाहायला मिळत आहे. आणि ठाणे परिसरामध्ये समालोचन करण्याची मजा हीच आहे की प्रेक्षकांची कधी कमी नसते. प्रेक्षक भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये येतात स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका आणि फिल्डर आहे. हा प्रमाणे एफर्ट्स पाहायला मिळाले भाया पाटीलचे. कारण एकंदरीत असं वाटलं की डीप मिड विकेटला क्लिअर केलं जाईल बट रस्त्यामध्ये भाया भेटला. कॅच इथे कम्प्लीट होईल. चेक करायचं सो चेक केलं जाईल की ही कॅच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पकडली गेली की नाही ते पाकले जाईल. थर्ड अंपायर यस अंपायर्स बॅटर आउट की चेक करायचं. चेक करायचं बघा अजून कन्फर्मेशन आम्ही दिलेलं नाही आहे सो थोडं वेट करा. येस सेफली कॅच कम्प्लीट झाली म्हणजे बॅटर आउट असतील. एकंदरीत फुल टॉस होता मोठा फटका येईल असं वाटलं देखील बट भाया पाटील अशी लाजवाब कॅच आपण पाकली. धक्का आता हा लागला चौथा. न्यू मॅन इन ॲट नंबर 6 वेदांत क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी येतो आणि उर्वरित जो खेळ बाकी आहे येत्या 4 चेंडूंचा धाव फळक जर आपण पाहिलं 33 ऑन द बोर्ड. 4 धक्के देखील लागले आणि क्रमांक 6 वरती वेदांत. आणखीन 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. मोठे फटके येणं ही महत्वाची गोष्ट असेल. नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याचा उल्लेख केला. लॉफ्टेड फटका लाजवाब फटका बॉल जाईल लॉंग ऑन फार. षटकार पॉवरफुल स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला इथे क्लिअर केलं. येत्या क्षणी वेदान इन अँड बॉल आउट. 6 हाच तर फटका हवा या परिस्थितीमध्ये कारण या ज्या रन्स येत आहेत ना त्या एक एक रन खऱ्या अर्थाने लढण्यासाठी मदत करणार आहेत. सेकंड इनिंग मध्ये टीम गोठिवलीला धाव फळक आता 39 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणखीन आहेत. इथे आणखीन एखादा मोठा फटका जर आला तर जो फायटिंग टोटल जो उल्लेख मी देखील केला होता की 40 ते 45 आता फुल लेंथ वाईड ऑफ स्टंप सिंगल साठी नकारलं. इथे डॉट बॉल दरम्यान इथे येतो. डेथ ओव्हर्स मध्ये हीच गोष्ट ॲज अ बॉलर महत्वाची राहते की विकेट नाही काढली हरकत नाहीये बट जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणं ॲज अ बॉलर महत्वाचं असतं. आणि सध्या सगळे निर्धाव चेंडू येतो. खेळ अजून देखील 2 चेंडूंचा शिल्लक. धाव फळक 39 वरती स्थिर. आणखी किती बनतील या पगल्या 17 मध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल पंच केला हॅमट केलं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांना देखील बीट करून बॉल एका डब्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार लाजवाब फटका. अतिशय चांगला रिस्क वर्क मी म्हणेन. त्याचप्रमाणे अतिशय चांगलं प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला भेदत असताना एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
चौकार धाव फलकाचा 43 धावा धाव फलकावरती. आता किमान असं तरी टोटल उभं झालंय ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते, ज्याच्यावरती मॅच जिंकली जाऊ शकते. आणि हेच तर एक्झॅक्टली हवं होतं टीम गोठिवलीला की मिनिमम 40+ स्कोर कार्ड. आता 43. नेक्स्ट मॅच पोस्ट मात्रा स्पोर्ट्स बांदरपाडा त्यांचा अगेन्स्ट श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेत. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल वरती फुल टोल इन स्टाईल. हे पहिलं सत्र इथे समाप्त. पहिल्या सत्रामध्ये इथे संघर्ष करून इथे 49 धावा इथे उभारल्या आहेत आणि 50 धाव्यांचं दरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. संजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला श्रीकृष्ण कोलशेत, दुसऱ्या बाजूला भाईंदरपाडा संघ, पोषमात्रा सोर्स भाईंदरपाडा. ट्रिपल DJ असा कॉल आहे. नरेश स्पोर्ट्स इट इज मान्यवर विनंती आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम टॉस आपल्या बाजून लागलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. पोषमात्रा स्पोर्ट्स बांदरपाडा संघ अगदी याच गावाच्या बाजूला आपलं गाव आहे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नक्कीच पाहायला मिळत असतो. रजनी क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस आपल्या गावाच्या बाजूला पाहायला मिळते त्यावेळेस आनंद थोडासा वेगळा असतो. कसं वाटतं या स्पर्धेकडे पाहत असताना? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे की आम्ही पण सुद्धा एका ट्रॉफी घेऊन जावी इथली. आणि समोर आपल्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघ. 5 षटकांचा सामना असेल, 2 ओव्हर पॉवर प्लेचे. किती धावांपर्यंत रोखाल? कमीत कमी धावणारा रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द? आयोजन तर खूप छानच असतो. नक्कीच वळूया श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघाच्या संघाने. 5 ओव्हरची मॅच आहे. नाणेफेकीचा कौल हारलेलात. प्रथम फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत जाण्याचं मानस असेल? 50 ते 55. 50 ते 55. अगदी श्रीकृष्ण कोलशेत संघाचं नाव घेतलं तर अगदी बऱ्याच वर्षापासून हा संघ ह्याच नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी मी पाहतोय अगदी एकाच वयोगटातील तुमचे सर्व खेळाडू आहेत. संघ संपूर्ण आहे का? हा संपूर्ण आहे. संपूर्ण आहे. आणि कोणत्या खेळाडूंकडून अपेक्षा असेल आजच्या दिवसामध्ये? प्रतिकेश, गौरव, जतीन, मयूर. आणि ज्यावेळेस कोलशेत संघ सुद्धा खेळत असतो त्यावेळेस त्यांचे पाठीराखीक सुद्धा अगदी मोठ्या संख्येने येत असतात. आज या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी आपले पाठीराखे आलेत का? आलेत, नक्कीच आलेत. आणि या स्पर्धेविषयी काय बोलशील? एक कासर वडोली गावामध्ये ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस चमचमती ट्रॉफी अगदी आकर्षण ते ट्रॉफीचं असतं. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. आणि हे संदीप दत्तांचं आयोजन, या आयोजनाबद्दल काय बोलशील? सुंदर आयोजन आहे. आणि रजनी क्रिकेट ठाणे नगरीमध्ये अगदी मोजून रजनी क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेविषयी, रजनी क्रिकेटच्या स्पर्धेविषयी? नरेश स्पोर्टने आम्हाला क्रीडांगणे नाईट स्पर्धा खेळली संदीप, त्यांचे खूप धन्यवाद. ओके, देऊया दोन्ही संघांना ऑल बेस्ट. नाणेफेकीचा कौल पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा या संघाच्या माध्यमातून लागलाय आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आमच्या समवेत आज विशाल पाटील जॉईन झालेत, त्याचबरोबर शेवजाजी शेख आणि मी स्वतः भरत पाटील समालोचन कक्षामध्ये. वेलकम. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारी स्पर्धा आपण पाहतोय. नरेश स्पोर्ट्स आणि ट्रिपल DJ
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 अगदी 7वं पर्व कासारवडवली गावातील विजय संहिताचं हे मैदान अगदी भारावून देतं. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन होत असतं आणि अगदी 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. पहिल्या दिवशी जर आपण विचार केला तर मेगा 11 वाघबीळ या संघाने अंतिम 5 मध्ये प्रवेश केला. तदनंतर कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने टॉप 5 मध्ये प्रवेश केला. आज सुद्धा 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अगदी चालू असणारी मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत, एका बाजूला भव्य 11 वाघबीळ, दुसऱ्या बाजूला गोटिवली 11 गोटिवली. नवी मुंबईतील आलेला हा दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 5 षटकांमध्ये 49 धावा लगावल्या गेल्या. धावफलकावरती 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय भव्य 11 वाघबीळ या संघासमोर. अगदी थोडंसं उशिरा गोठिवली संघ दाखल झाला होता. याच कारणासह 2 धावांची त्यांना पेनल्टी दिली गेली आहे. म्हणजेच वाघबीळ संघाचा डाव हा 2 धावेने सुरू होईल. दरम्यान गोठिवली गावातील समाजसेवक अविनाश पाटील यांच्या माध्यमातून गोठिवली संघाला आणि त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. वळूया मॅचकडे. सलामीची जोडी दैवत आणि रोमित ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हितेश पाटील टाकण्यासाठी सज्ज. ओहो, पहिलाच बॉल. काय वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडंसं सबमरीन खाली राहताना पाहायला मिळालं. हेच वैशिष्ट्य आहे या खेळपट्टीचं. अगदी सिमेंटची विकेट आणि तरी सुद्धा चेंडू थोडासा खाली राहताना पाहायला मिळतोय. कधी अनपेक्षित उसळी तर कधी खालती राहताना पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरीने सुरुवात. यावेळेस आणखीन एक सुरेख डिलिव्हरी हितेश पाटील. डावकुरा गोलंदाज अगदी पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अगदी चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता. शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये. अफलातून गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. अगदी नवी मुंबईतील आलेला हा दादा संघ गोठिवली 11 गोठिवली. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ही ओव्हर समाप्त झाल्यानंतर ज्या 2 धावा आहेत त्या आपण ऍड करणार आहोत. दरम्यान अगदी चांगली गोलंदाजी हितेश पाटील यांच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 3 चेंडू निर्धाव टाकत असताना दैवत या फलंदाजासाठी. यावेळेस मात्र किती वेळ थांबून ठेवणार. ओ हो, उडवलाय लॉंग ऑन रिझम मध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि चेंडू इथून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दैवतच्या बॅटमधून हा षटकार. अगदी 3 चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न दैवतांच्या बॅटमधून आपण पाहिला. मात्र 4थ्या चेंडूवरती अगदी बॅटच्या मधोमध घेतलं. फुलर लेनचा बॉल होता, भिरकावून दिला ऑन साईडला. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. अगदी 6 धावांनी इथे धाव फलकाला करतोय सुरुवात फलंदाज दैवत. भव्य 11 वाघबीळ या नावाने हा संघ खेळतोय. पहिल्या दिवशी आपण जर विचार केला तर मेगा 11 वाघबीळ हा संघ टॉप 5 मध्ये त्याने प्रवेश केला, अंतिम 5 मध्ये प्रवेश केला. अगदी चांगलं खेळाचं प्रदर्शन वाघबीळ गावातील मेगा 11 या नावाने खेळणारा संघ तो होता. अगदी चांगलं प्रदर्शन प्रत्येक खेळाडूने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दरम्यान हितेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेस आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू स्विंग केलं होतं बॅटला. मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरीने इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज हितेश पाटील यांच्या माध्यमातून. अगदी 4थ्या चेंडूवरती षटकार खर्च केला, तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक काय असतं हे इथे दाखवून देत असताना गोलंदाज हितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती.
आणखीन एक यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दैवत अगदी चांगली फलंदाजी म्हणेन मी. 4 चेंडू त्याने जरी निर्धाव खेळून काढले तरी सुद्धा अगदी आपल्या बॅटवरती भरोसा आणि 2 जे बिगिट पाहायला मिळाले अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर बिगिट. आणि या 2 सिक्सरने या एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती आणि त्याचबरोबर जे पेनल्टीच्या 2 धावा दिल्या गेल्या होत्या गोठिवली 11 गोठिवली या संघाला, त्या 2 धावा इथे ऍड केल्या जातील स्कोअर कार्डवरती, म्हणजे 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी धावांसाठी धडपडत पाहायला मिळाले होते फलंदाज गोठिवली 11 गोठिवली या संघाचे. मात्र उर्वरित 4 चेंडूंमध्ये वेदांत आले, क्रमांक 6 चा फलंदाज, आणि त्या 4 चेंडूंमध्ये त्याने तब्बल 16 धावा अंकित केल्या वेदांतने. आणि त्याच्या जोरावरती धावफलक अगदी आव्हानात्मक उभं करू शकलं गोठिवली 11 गोठिवली हा संघ. वेदांच्या या धावा गोठिवली 11 संघासाठी किती महत्वाच्या असतील नक्कीच उर्वरित या 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले राहिलाय भव्य 11 वाघबीळ या संघाच्या नावावरती, कारण बिनबाद 14 अशी सुरुवात करून दिली आहे दैवत या फलंदाजाने. दरम्यान स्वराज मात्रे नवीन गोलंदाज पिटूचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना अगदी चमचमती LED लाईट्स 38 सर्कलला आपण पाहतोय. हे वैशिष्ट्य आहे स्वर्गीय नरेश स्मृती चषकाचं. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे आणि इथे पहा पहिला विकेटचं पतन. अगदी चांगला झेल टिपला गेला हर्षण पाटील यांच्या माध्यमातून. 14 या धावसंख्येवरती भव्य 11 वाघबीळ या संघाला पहिला धक्का. अगदी चांगली गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता आणि एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये. अगदी चांगला झेल संपादन करत असताना हर्षण पाटील डीप मध्ये. आणि जी आवश्यकता होती गोठिवली या संघाला, तीच आवश्यकता स्वराज मात्रे आल्या पिटूचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे सफलता प्राप्त करून दिली आहे आपल्या संघाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न हा स्वराज मात्रे यांच्या माध्यमातून. अगदी चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या दिवसापासून अगदी चांगलं कॅमेरा वर्क. चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, अनिकेत, ओमकार, प्रकाश, शुभम, आयुष, अगदी ही संपूर्ण टीम या स्वर्गीय नरेश स्मृती चषकाच्या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेत असताना अगदी प्रत्येक वर्षी त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. यावर्षी आपण LED स्क्रीन पाहतोय अगदी कव्हर रिझममध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अगदी चांगलं अंपायर पॅनल, राजेश कदम सर असतील, भरत मेयर सर, त्याचबरोबर राजेश तलाशिलकर, आऊ सर, कॉमेंट्रीच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून जोडले गेलेले शेजाद शेख, त्याचबरोबर याच गावातील एक सुमधुर आवाज सुनील भुईर सर, त्याचबरोबर आज जोडले गेलेले सरवली गावाचे सुपुत्र विशाल पाटील आणि मी स्वतः भरत पाटील, त्याचबरोबर गोल्डन फिंगर ऑफ ओवळा जयवंत दादा यांचं नाव कोण विसरेल. अगदी प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक गणित आमच्या समोर मांडत असताना त्याचबरोबर त्यांच्या समवेत कडू. म्हणजे मॅचकडे अगदी 14 धावसंख्येवरती पहिला मोहरा इथे गारद होत असताना साहिल मनीरा येतोय, नवीन फलंदाज इन ॲट 3. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ह्यावेळेस फलंदाजीसाठी आलाय क्रमांक 3 चा हा फलंदाज स्वराज मात्रे. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. स्वराज मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या डावीकडून. यावेळेस पहा हो फुलर लेनचा बॉल होता, स्विंग केलं होतं, बॅटला खेळायचं होतं ऑन साईडला.
बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरीने इथे सांगता होतीये. चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी हितेश यांची आपल्याला पाहायला मिळाली, हे डगआउट आपल्याला पाहायला मिळतंय भव्य 11 वाघबीळचं. अगदी येल्लो जर्सीज, यावेळेस आणखीन एक हॅप ट्रॅकर होता. धावचीची संधी, एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओ हो हो, चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांमध्ये, दैवत आणि साहिल मनेरा. एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 15 धावा धाव फलकावरती. धावा, अगदी 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. गोठिवली 11 गोठिवली या संघाच्या माध्यमातून जवळजवळ 10.00च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. भव्य 11 वाघबीळ या संघाला हॅप ट्रॅकर होता. यावेळेस मात्र पहा, व्ही शेप मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझम मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव अंकित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेक इथे पाहायला मिळाली. दरम्यान फक्त एकच धाव मिळते. पॉवर प्ले 2 चं हे षटक आणि अगदी मी म्हणेन जखडून ठेवलंय स्वराज म्हात्रे या गोलंदाजाने. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये हितेश पाटील याच्यावरती आक्रमण 2 षटकार पाहायला मिळाले होते आणि तदनंतर धावांवरती रोख लावणं हे गरजेचं होतं आणि तेच स्वराज म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, झेलटी, ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं हा बॅटला ब्रश करून चेंडू गेलाय की काय. अगदी फ्लाय स्लिप सुद्धा इथे अवेलेबल केली गेली आहे. गोठिवली 11 गोठिवली या संघाच्या माध्यमातून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी मी म्हणेन स्वराज म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. एक LBW, एक लेग बाईज म्हणजेच अतिरिक्त धाव मिळाली आहे. म्हणजेच अशा 2 धावा या षटकामध्ये अंकित करता आल्यात. अकुट्टपदा चेंडू, शटमपुलचा फटका, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार साहिल मनेरा यांच्या बॅटमधून. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. यावेळेस पहा, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुलचा हा फटका पाहायला मिळाला. अगदी पॉवर जनरेट केली गेली होती. आपल्या मनगटातील ताकद झोकून दिली होती साहिल या फलंदाजाने. दरम्यान षटक इथे समाप्त होतोय. क्रमांक 2 आणि या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली. दरम्यान 22 धावा धाव फलकावरती. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. गोठिवली संघ विनंती असेल. टायमर सेट केला गेला आहे. जवळजवळ 8 मिनिटाचा अवधी या 2 षटक टाकण्यासाठी आपण घेतला आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. काय मॅच होती आहे. 30 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान सेट केलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या गेल्या, तदनंतर 8 धावा. आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय हर्षन पाटील, अष्टपैलू खेळाडू गोठिवली या संघाचा हर्षन पाटील. 18 चेंडू आणि 28 धावा. विजयासाठी हवे असतील 18 चेंडू 28 धावा. साईप्रीत लाईव्हची टीम अगदी हे कॉम्बॉक्स आमचं कव्हर करत असताना अगदी चांगलं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं आणि प्रत्येकाची विशेष. चंदू वाघमारे सर आमचं कॉम्बॉक्स इथे दाखवत असताना 18 चेंडू 28 धावा. हर्षन पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट नाही. यावेळेस पहा, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणि नेहमीच म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असताना फुटवर्क असणं गरजेचं आणि यावेळेस तेच पाहायला मिळालं. फुटवर्क अजिबात नव्हता. दरम्यान डॉट डिलिव्हरीने सुरुवात, प्रत्येक गोलंदाजाने अगदी डॉट डिलिव्हरीने सुरुवात केली आहे. गोठिवली यावेळेस सिंगल बॅटला ऑन साइडला मिस्टर मिस्टोका झेलची संधी. ओ हो हो, झेल इथे निसटतोय. स्वराज म्हात्रेकडून चुकी आणि इथे 2 धावा.
2 धावा, अगदी 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या. त्या झेल कोणाचा सोडलाय? दैवत, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. ही पहा बाईक, जे मॅन ऑफ दिस सिरीज या स्पर्धेचं वैशिष्ट्य, अगदी 40 संघांमधून एक खेळाडू जो निवडला जाईल, ज्याच्या खात्यामध्ये सर्वात जास्त गुण असतील, त्याच खेळाडूला ही मॅन ऑफ दिस सिरीज प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे 40 संघांमधून एक खेळाडू तो निवडला जातो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की ही बाईक आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये जावी. जर आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक बाईक कुलशेत गावामध्ये गेली होती, सागर या फलंदाजाला. त्यानंतर दुसरी बाईक याच गावामध्ये आकाश रेपट या फलंदाजाला गेली होती. त्यानंतर तिसरी बाईक आपण जर पाहिली तर प्रितेश जोशी बाळकुम गावातील फलंदाज, त्या फलंदाजाला मिळाली होती. आणि मागच्या वर्षाची बाईक जर आपण विचार केला तर निकेतन याच गावामध्ये पाहिली होती. आणि त्याच्या आधी एक बाईक आयुब शेख याच गावामध्ये, आयुब शेख या फलंदाजाला मिळाली होती. व या मॅचकडे 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती भाव्या 11 वाघबीळ या संघाच्या, त्या म्हणजे 24 धावा. झेल निसटला, 2 धावा खर्च केल्या गेल्या, जीवनदान मिळालंय दैवतला. या जीवनदानचं कशा प्रकारे उपयोग होईल? 16 चेंडू आणि 26 धावा. एक वेशन पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. हर्षन टू दैवत, यावेळेस टॅकल होता, झेलची संधी, जस्ट रक्षकाच्या मागे चेंडू निघून जातोय. दरम्यान एकच धाव मिळेल. अगदी हॅफ ट्रॅकर होता, पहा उडवायचं होतं, बॅटच्या वरच्या बाजूला आदळला आणि दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली गेली. धाव फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 25 धावा, म्हणजेच अर्धपल्ल गाठलं गेलंय. भाव्या 11 वाघबीळ या संघाच्या माध्यमातून 30 चेंडूंमध्ये 50 धावा करायच्या होत्या. 15 चेंडूंमध्ये अगदी 25 धावा भाव्या 11 वाघबीळ या संघाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. आता उर्वरित 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 25 धावा करायच्या असतील. यावेळेस हर्षन पुन्हा एकदा ऑन टॅकरवरती. यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न हर्षन पाटील यांच्या माध्यमातून. अगदी चांगली गोलंदाजी म्हणेन मी, सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. नवी मुंबईतील अल्ला हा संघ आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण करणारा संघ. गोठिवली 11 गोठिवली या नावाने नेहमीच खेळत असतो नवी मुंबईमध्ये. त्यांच्या संघाच्या संगणकाशी आपण चर्चा केली, त्यांनी सांगितलं पहिलंच वर्ष आहे या ठाणे नगरीमध्ये खेळत असताना. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली, प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेक होईल तर मात्र एक धाव. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी. ज्या वेगाने चेंडू हातामध्ये आला त्याच वेगाने लगेचच क्विक थ्रो इथे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून. 26 धावा, लास्ट गो, शेवटचा बॉल असेल या षटकातील. 26 धावा धाव फलकावरती. अगदी रसिक प्रेक्षक मैदानाच्या चोहोबाजूला आपण रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहतोय. हे प्रेम आहे, स्वर्गीय नरेश स्मृती चषकावरती असलेलं प्रेम. प्रत्येक वर्षी अगदी आवर्जून रसिक प्रेक्षक या स्पर्धेला प्रेम देतात. लास्ट गो, हर्षन दैवतसाठी यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू आदळला. दरम्यान शॉर्ट पॉइंटर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाते. धावा आपण पाहतोय धाव फलकावरती, त्या म्हणजेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 9.00च्या सरासरीने 27 धावा धाव फलकावरती. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 23 धावांची आवश्यकता असेल. काय गोलंदाजी झाली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हितेश पाटील यांनी 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर स्वराज म्हात्रे या गोलंदाजीची वर्णी लागली, त्याने 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर हर्षन पाटील अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 धावा त्याने खर्च केल्या, एकही गडी त्याने बाद केला नाहीये. चला, टीम हडल जास्त करू नका, विनंती असेल टीम मीटिंग करू नका, लगेचच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. स्क्रीनवरती आपण पाहतोय 12 चेंडू आणि 23 धावा हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. भाव्या 11 वाघबीळ हा संघ फलंदाजी करत असताना
अगदी 6 दिवस चालणारी ही स्पर्धा, 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. प्रत्येक दिवशी एक संघ निवडला जातो जो अंतिम 5 मध्ये शेवटच्या दिवशी फायनल डे मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान वडील मॅचकडे पुन्हा एकदा स्वराज मात्र येतोय, ज्याने पिटूचं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती भरवसा दाखवला गेला आहे कर्णधाराच्या माध्यमातून. यावेळेस पहा अवैध बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र इथे लाईन चुकीची. वाईटचा इशारा, स्क्वेअर मारा. 28 धावा धावफलकावरती. एक अतिरिक्त धावसंख्येने भव्य 11 वाघबीळ या संघाचं धावफलक थोडंसं पुढे सरकेल. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्वराज मात्रे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. इथे फलंदाज तयारीत नव्हता आणि म्हणूनच दैवत यांनी थांबवलंय गोलंदाजाला. साईप्रीत लाईव्ह, अगदी संपूर्ण टीम सज्ज या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेण्यासाठी, विसावून घेण्यासाठी. यावेळेस हो काय वेग होता, अगदी प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता आणि ते बाद होतोय. फलंदाज बाद, काही गरज नव्हती. मी म्हणेन 2 षटकार दैवतच्या बॅट मधून आले होते असं वाटलं होतं. दैवत अजून थोडासा खेळपट्टीवरती तग धरून उभा राहिला तर नक्कीच आणखीन काही धावा भव्य 11 वाघबीळ या संघासाठी करेल. मात्र हे विकेट सॅक्रिफाईस केलं गेले का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण चेंडू शिल्लक आहेत इथून 11 आणि धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 22. 11 चेंडू आणि 22 धावा. माझ्या समवेत गोल्डन फिंगर ऑफ ओळा जयवंत दादा. अगदी प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचलं असताना नक्कीच मी म्हणेन ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली असावी. कारण मैदानामध्ये कोण प्रवेश करतोय, पाया पाटील. अगदी मी म्हणेन कमी वयामध्ये या खेळाडूने वाघबीळ गावाचं नाव अगदी या पंचकृषीमध्ये म्हणाई तर संपूर्ण ठाणे नगरीमध्ये अगदी नवलौकिक केलंय. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, अगदी अव्वल दर्जाचं कार्य या खेळाडूच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. यावेळेस 11 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावा करायच्या आहेत. आणि गोठिवली 11 गोठिवली संघाचा अगदी महत्वाचा गोलंदाज स्वराज मात्रे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याच्या विरोधामध्ये फाया पाटील. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. स्वराज मात्रे, अगदी गोठवली गावाचं नाव घेतलं तर या खेळाडूला कोण विसरेल. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच होत असते. अगदी नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस हा संघ खेळत असतो त्यावेळेस चांगली गोलंदाजी स्वराज मात्रे याच्या माध्यमातून होत असते. आणि त्याच्याच सामोरे आपण पाहतोय भाया पाटील या फलंदाजाला. थोडंसं रनअप मध्ये बिघड, पुन्हा एकदा तोच रनअप घेऊन सज्ज होईल स्वराज मात्रे. 11-22 ची ही मॅच चालू असणारी मॅच आपण पाहतोय. उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी पहिल्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला नवी मुंबईतील संघ गोठिवली 11 गोठिवली क्षेत्ररक्षण करतोय तर फलंदाजी करणारा संघ भव्य 11 वाघबीळ संघ. 11-22 ची मॅच. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय डीप मिड विकेट रिझम मध्ये. थोडंसं फ्लंबलिंग, ओ लगेचच एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये करत असताना पापणी लवता अगदी 2 धावा, एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये करत असताना भाया पाटील आणि साहिल मनेरा. साहिलला सुद्धा माहिती आहे जितक्या जास्तीत जास्त स्ट्राईक भाया पाटील या फलंदाजाकडे आपण ठेवू तितका जास्तीत जास्त भव्य 11 वाघबीळ हा संघ सुस्थितीमध्ये असेल. 10 चेंडू आणि 20 धावा. 10-20 ची ही मॅच. पुन्हा एकदा स्वराज टू भाया. यावेळेस हॅप ट्रॅकर होता, अडवायचा होता. बॅटमॅन आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. मी म्हणालच होतो एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला चांगला गोलंदाज स्वराज मात्रे, दुसऱ्या बाजूला अगदी चांगला फलंदाज डावखुरा विस्फोटक फलंदाज भाया पाटील. या दोघांमधील बॅटल अगदी पाहण्याजोगे असेल. रसिक प्रेक्षकांना ही मेजवानी असेल आजच्या दिवसातील. 29 यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल, अगदी अंगठ्याचा वेध घेऊन टाकण्यात आलेला हा बॉल बॅट अँड पॅड मधून खेळून काढलाय. दरम्यान चेंडू निघून जातोय
डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1 धाव मिळेल. धाव फलकावरती आपण पाहतोय 31 धावा. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8-19 ची ही मॅच. अदे रसिक प्रेक्षक, एखादा मोठा फटका नक्कीच सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल भव्य वाघबीळ या संघाला आणि प्रत्येक डॉट बॉल अथवा विकेट्स इथे घेऊन जाईल गोठिवली 11 या संघाला. या सामन्यामध्ये यावेळेस साहेब ट्रॅकर होता, अलॉंग द कार्पेटने खेळून काढलंय. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच चांगला फलंदाज ज्या वेळेस फलंदाजी करत असतो त्याचा तीच भूमिका असते. चांगल्या गोलंदाजाला, चांगल्या चेंडूला सन्मान देणं तितकंच महत्वाचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये. आणि खराब चेंडूचा समाचार यावेळेस तेच पाहायला मिळालं. सन्मान देताना पाहायला मिळाले भाया पाटील. दरम्यान 32 धावा, 7-18. यावेळेस हो स्विंग केलं होतं बॅटला, मात्र कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. कारण उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची आवश्यकता आहे आणि हे 6 चेंडू खेळण्यासाठी भाया पाटील सक्षम असतील. अगदी 49 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या गोठिवली 11 गोठिवली या संघाच्या माध्यमातून. अगदी 19 मिनिटांमध्ये हे 4 षटकं पूर्ण केली गेली. 5 मिनिटं अजूनही आहेत आपल्याकडे. चला गोठिवली संघ, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. काय मॅच होती आहे, 6-18 ची मॅच. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर अगदी शेवटचा सामना आपण जर पाहिला, फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला 24 चेंडूमध्ये अगदी 40 धावा हव्या होत्या. 12 चेंडूमध्ये 30 धावा केल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती आणि ती मॅच अगदी 1 चेंडू आणि 2 धावांवरती येऊन ठेपली होती. अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार लगावून सामना वरती विजय संपादन करून दिला खालिद या फलंदाजाने. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ अंतिम 5 मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा अगदी भव्य दिव्य क्रिकेटचे या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी होत असतं. नरेश स्पोर्ट्सच्या सर्व सभासद अगदी मनापासून मेहनत या स्पर्धेसाठी घेत असतात आणि प्रत्येक दिवशी आवर्जून ठीक 5 वाजता या मैदानामध्ये प्रत्येक सभासदाचं आगमन होत असतं. यावेळेस वेदांत म्हात्रे शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 6-18 ची मॅच. भाया पाटील संपूर्ण दारोमदार असेल या फलंदाजावरती. पहिलाच बॉल उडवलाय इनफिल्डच्या वरून. ओ हो, काय स्ट्रोक, क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाली. बॉलर ब्रॅक ड्राईव्ह, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. अगदी सुरेख फलंदाजी. मी म्हणलं होतो संपूर्ण दारोमदार असेल भव्य 11 वाघबीळ या संघाची, ती म्हणजेच भाया पाटील या फलंदाजावरती. 6-18 ची मॅच होती. पहिल्याच बॉल वरती चौकार. आता मात्र 5-14 असं समीकरण येऊन ठेपलंय. 5-14 ची मॅच. काय मॅच होती आहे. एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला ठाणे. नवी मुंबई ठाणे असा हा चाललेला सामना. 5-14. पुन्हा एकदा वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस गती परिवर्तन केलं होतं. अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र इथे ओ हो डेंजर एंडला होता भाया. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा अगदी मिळतील भव्य 11 वाघबीळ या संघाला. 6-18 चा हा सामना होता. 2 चेंडूंमध्ये 6 धावा अंकित करता आल्या भाया पाटील या फलंदाजाला. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा हव्या असतील त्या म्हणजे 12. 4-12 ची ही मॅच. 4 चेंडू 12 धावा. वाघबीळ बनाम गोठिवली असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना असेल. 4-12 वेदांत म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथे यज्ञेश पाटील झेल संपादन करत असताना भाया पाटील नावाचं वादळ इथे शांत करताना वेदांत म्हात्रे. अगदी सन्नाटा मैदानाच्या बाहेर जर आपण विचार कराल तर सन्नाटा. का? कारण
भाया पाटील अगदी विश्वासू खेळाडू होता, संपूर्ण दारमदार होती त्याच्यावरती आणि त्याने थोडंसं निराश केलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलरलेनचा बॉल 3-12, 3 चेंडू आणि 12 धावा आता हवे असतील विजयासाठी. दरम्यान प्रथम डाकी येतोय. या फलंदाजाला सुद्धा आम्ही पाहिलंय बऱ्याच वेळा मोठे फटके खेळताना. वाघबीळ संघासाठी 3-12ची मॅच आहे. 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क करायचे आहेत. तेच काहीतरी सांगत असताना साहिल मनेरा प्रथम डाकी या फलंदाजाला. क्रमांक 5 चालला फलंदाज. मेगा 11 वाघबीळ या संघाने स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये अंतिम 5 मध्ये प्रवेश केला पहिल्या दिवसामध्ये आणि तोच प्रयत्न संघ नायकाचा होता. मात्र 3-12ची ही मॅच. वेदांत म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अखेरचं स्लॉग ओव्हरचं षटक 3-12. यावेळेस स्ट्रायकिंग इनला प्रथम डागी. ओ स्विंग केलं होतं बॅटला. इथे पहा पायचीची अपील केली जातीये मात्र पंच सहमत नाहीयेत. सांगतायत हा लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. अगदी शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल. दरम्यान लेग बाईजच्या रूपाने 1 धाव मिळते. 2-11, 2-11, 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू 11 धावा विजयासाठी साहिल मनेरा. अगदी या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे. या फलंदाजाकडे सुद्धा ती कुवत आहे. बऱ्याच वेळा पाहिलं आहे या फलंदाजाला सुद्धा मोठे फटके खेळताना. अगदी क्रमांक 3 चालला फलंदाज साहिल मनेरा. अगदी आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाला पुढील फेरीमध्ये पदार्पण करण्यासाठी या 2 चेंडूमध्ये 11 धावा करणे गरजेचं आहे. तेच प्रयत्न असेल वेदांत म्हात्रे या गोलंदाजाचा. अराउंड द विकेटने यावेळेस पहा. हो वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. अगदी चांगली गोलंदाजी आणि इथे डॉट बॉल. अगदी साहिल खेळायचं होतं ऑन साइडला. 1 चेंडू आणि 11 धावा. जवळ फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये. अगदी लास्ट टू गो शेवटचा बॉल. वेदांत यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान क्षेत्ररक्षण होईल आणि फक्त एकही धाव यावेळेस घेतली गेली नाहीये आणि उशिरा आला तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही टिकून राहण्याचं काम नक्कीच करू हेच सांगत असताना नवी मुंबईतील अल्लाह हा संघ गोठिवली 11 गोठिवली संघ अगदी चांगलं खेळाचं प्रदर्शन भाव्या 11 वाघबीळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अगदी चांगला विजय संपादन केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरला तो म्हणजेच गोठिवली 11 गोठिवली संघ. तर सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्याने अगदी संघ अडचणीमध्ये होता. 4.2 षटकांमध्ये धाव फलकावरती होत्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 33 आणि अशा वेळेस फलंदाजीसाठी आला